आता तेल टाकावं लागेल. आता काय तेल घालायचंय? हा, थोडंसं तेल घालूया आता. लसूण आणि लाल मिरची आपण थोडीशी भाजून घेऊ. बस बस बस. बस 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 बस. आता आपण हे सगळे जे जिन्नस आहेत मसाल्याचे, ओवा, त्यानंतर लसूण, लाल मिरची, हा, जिरं, जिरं, त्यानंतर खसखस, हे सगळं एकत्रच भाजणार आहोत तेलावर. आणि आता हे जे भाजलेलं मिश्रण आहे ते आपण परत याच्यात एकत्र टाकणार आहोत खूपच छान. आणि एकसारखं करून घेणार आहोत. कढईचा गॅस आता बंद करायचा आहे आपल्याला. म्हणजे करू का मी? हो हो, अच्छा. बंद करा. आता आपलं हे भाजून झालेलं आहे वाह, आणि काढू प्लेट मध्ये. हो काढा की. आता हे सगळं थोडंसं गार होऊ द्यायचं आपल्याला, थंड होऊ द्यायचं. हं. आणि मग याची आपल्याला मिक्सर वरती ओबडधोबड अशी जाडसर भरड भरड करायची आहे. छान. आणि याच्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ आणि साखर घालायची आहे. साखर कशाला? साखर चवीला. बर, ठीक. कसं असतं, सगळं तिखट असल्यानंतर थोडीशी गोड काहीतरी चव हवी असते आपल्याला. आता या भुरक्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडीशी चवीपुरती साखर, अगदी थोडीशी चिमूटभर बस. आणि हे आता आपल्याला मिक्सरवरती वा, भरड वा, करायची वा. आहे. फार छान. चला, तुमच्याकडे मदतीला घरी कोण असतं स्वयंपाक करताना? स्वयंपाक करताना मुली मदत करतात. आता मोठ्या झाल्यात त्यामुळे विचारतात, आई काय तुला चिरून देऊ का, मदत करू का? बरोबर. आमच्याकडे सुद्धा एक आचारी बुवा आम्हाला मदतीला आहेत. ते तिकडे लांब असतात, त्यांना विनंती करावी लागते तेव्हा ते येतात. जरा हात जोडा. आचारी बुवा प्लीज या. देतो. हा, हो. घ्या. श्रुतिका मॅडम, तुम्ही शिक्षिका आहात, सगळं पाठांतर तुमचं झालेलं असतं, सिलेबस माहिती असतो, पण कधी कधी तुम्ही ब्लँक होत असाल ना, की आता आज काय शिकवावं, असं कधी होतं? हां, असं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रॉक्झी पिरियड लागतात, ऑफ तास असतो म्हणजे प्रॉक्झी पिरियड. अच्छा. त्यावेळेस आपण ज्या वर्गाला शिकवत नसतो, मग त्यावेळेस काय शिकवायचं मुलांना हा प्रश्न पडतो. चला, आपली आता ती भरड तयार झालेली आहे. प्लीज आचारी बुवा घेऊन या. क्या बात आहे. बघा, तुम्हाला हवी तशी ओबड धोबड हो. झालेली आहे. परफेक्ट अगदी. हो. आता काय करायचंय? आता आपल्याला हरोळी तयार करून घ्यायची आहे. काय करूया? आपल्याला आता ते आपण भिजवून ठेवलेली कणिक घ्यायची आहे. यासाठी आता आपल्याला पोळपाट, लाटणं आणि तवा लागणार आहे. हा ठेवला तवा, हे आहे लाटणं आणि हा आहे पोळपाट. आता गॅस पेटवून घेऊया. बर. आता काय? आता आपण हरोळी तयार करून घेऊया. बर. थोडंसं तूप लावायचं आहे. आता एक गोळा घ्यायचा, छान मळून घ्यायचा, एक सारखा करायचा. घट्ट असावं हरोळीचं पीठ, तरच हरोळी खुसखुशीत लागते. बर. आता ही जी हरोळी केलेली आहे ही आता भाजायची आहे, पण भाजण्याच्या आधी याला आपण चिमटी घेणार आहोत. तर ती कशासाठी, तर मी आधी ती करून दाखवते प्रोसेस. बर. तर प्रत्येक हरोळीला अशी चिमटी घेत जायची. ह्याच्याने काय होतं सांगते, कारण पूर्वी कसं असायचं की पौष्टिकता जास्त जावी, मग तूप आता याच्या बरोबर घ्यायचं आहे खायला. आणि मग हे या हरोळीमध्ये तूप घातल्यानंतर हे जे आपण चिमटा घेतला आहे तिथे खड्डे तयार झालेत. त्या प्रत्येक खड्ड्यात ते साजूक तूप जाणार आणि जो आपण लसणाचा भुरका भुरभुरवणार तोही त्याच्यामध्ये बसणार. त्यामुळे प्रत्येक घासाला तुपाची पण चव लागणार आणि भुरक्याची पण चव लागणार. चांगली आता हरोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण थोडंसं तूप टाकूया तव्यावर आणि तुपावर आपल्याला ही हरोळी भाजून घ्यायची. आता ही भाजण्याची देखील पद्धत आहे. एकच बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे, फक्त खालची बाजू. बर. आणि ही जी वरची बाजू आहे ही आपल्याला गॅसवर भाजायची आहे, जशी भाकरी भाजतात त्याप्रमाणे. अच्छा. मग याच्यात पण काय चवीत बदल, तर तव्यावर खालची बाजू खरपूस भाजली जाते आणि गॅसवर जी आपण भाजणार आहोत त्याला असा स्मोकी फ्लेवर येणार आहे. त्यामुळे ती चविष्ट लागते खायला. फारच छान. वा, खर तर तेच गव्हाचं पीठ आहे, तेच दाण्याचं कूट आहे, तीच मिरची आहे, पण करायच्या पद्धतीमुळे ते किती निराळं होतं बघा.
ते थोडंसं मंदच म्हणजे अरे काय मस्त रंग आलाय हो तिला. आता ही आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे छान. एक ताट लागणार आपल्याला हो काढायला. देतो हा. कसं असतं, हे काही पारंपरिक पदार्थ आहेत, हे थोडेसे पेशन्स ठेवूनच करावे लागतात. जर अगदी तुम्हाला बरोबर आहे. चविष्ट खायचं आहे तर थोडं त्याला मी- घाई करून चालत नाही. मी हो की नाही? पेशन्स ठेवून हातात ताट घेऊनच उभा आहे. गरम गरम खाणार आहे हा. मी. नाशिकचा फेमस पदार्थ आहे, आपण थोडी हो. सोडत असतो. आता आपली ही हरोळी छान खमंग भाजलेली आहे बघा दोन्ही बाजूनी. वा. आता ही आपल्याला खायला द्यायची आहे. त्याची सर्व करण्याची पद्धत म्हणजे त्याच्यावर छान असं लोणकढी तूप म्हणजे साजूक तूप टाकायचं आहे. हे तूप पातळ असावं किंवा गरम गरम हरोळीवर टाकलं की ते आपोआप वितळतं. आजच्या भागामध्ये अजून एक गंमत झाली. हं. तुम्ही शिक्षिका असल्यामुळे मला फार बोलायची म्हणजे यु नो. वेळ नाही आली. तूप टाकून झाल्यानंतर हा. आता बघा हे तूप पोळीच्या बाहेर येतंय का, म्हणजे हरोळीच्या बाहेर बिलकुल येतंय येत का? नाही येते. ते अडकलंय की नाही, म्हणजे मग? ते खाल्लंच जाणार आहे. अहो शिक्षिकेसमोर मुलं वर्गाच्या बाहेर येत नाही, तुपाची काय मजा आली. आणि आता याच्यावर आपल्याला ही लसणाचा भुरका टाकून घ्यायचा आहे. क्या बात है. आता याच्यात अजून एक असं सांगते मी की जशी आपण पुरणपोळी करतो तशा हरोळीमध्ये हा भुरका स्टफ करून देखील आपण हरोळी लाटू शकतो. लाटू शकतो. अच्छा. म्हणजे आता ही तुमची आवड आहे, तुम्हाला कशा पद्धतीने नाही नाही, हरोळी हे असं छान आहे. खायची. आणि मग आता हे एक एक बाईट तुम्ही घ्या आणि खा. किती सुंदर केला तो आपली ही श्रुतिका मॅडम. हरोळी तयार झालेली आहे. एक असा छान असा फोडायचा कांदा हम्म. बाजूला ठेवायचा आणि हरोळी खायची. अप्रतिम. श्रुतिका मॅडम, मी तुम्हाला 100 पैकी 500 मार्क देणार एका शिक्षिकेला. कारण एकतर नाशिकचा एक असा पदार्थ जो आम्ही कधी पाहिला नव्हता, दुसरं त्याच्या सायंटिफिक महत्वासह, आणि तिसरं करण्याची पद्धत. आहा हा हा, फारच छान. हरोळी तयार आहे. वा. नाशिककरांनी आज बहार आणलेली आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. लसणाच्या भुरक्यातील हारोळी. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: दूध 2 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी, जाड रवा अर्धी वाटी, ओलं खोबरं 1 वाटी, सुकं खोबरं 1 वाटी, डाळव अर्धी वाटी, शेंगदाणे 1 वाटी, तूप अर्धी वाटी, पांढरे तीळ अर्धी वाटी, लसूण 10 ते 12 पाकळ्या, लाल सुक्या मिरच्या 8 ते 10, साखर चवीनुसार, भाजलेली खसखस 2 चमचे, ओवा 1 चमचा, जिरे 1 चमचा, बडीशेप अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, जाड रवा, मीठ, बडीशेप, जिरे, भाजलेली खसखस, ओवा, 1 चमचा पांढरे तीळ आणि दूध घालून कणिक घट्ट मळून घ्या आणि 10 मिनिटे झाकून ठेवा. हारोळी करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घाला. त्यात शेंगदाणे, सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं, पांढरे तीळ, डाळव एक एक करून भाजून घ्या. आता पॅनमध्ये थोडं तेल घालून त्यात लसूण, सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा भाजलेली खसखस भाजून घ्या. नंतर त्यात भाजलेलं मिश्रण घालून एकजीव करून घ्या. आता भाजलेलं मिश्रण एका ताटात काढून घ्या. त्यात मीठ, साखर घालून मिक्सरमध्ये जाडसर भरड तयार करून घ्या. आता मळलेल्या कणकेचा छोटा गोळा घ्या. पोळपाटावर थोडं तूप लावून त्याची पोळी लाटून घ्या. आता तयार पोळीला चिमटी काढून खड्डे तयार करून घ्या. आधी तव्यावर तूप घालून पोळी भाजून घ्या. शेवटी तवा बाजूला काढून गॅसवर पोळी भाजून घ्या. गरमागरम हारोळीवर तूप आणि तयार केलेला भुरका घालून सर्व्ह करा. लसणाच्या भुरक्यातील हारोळी तयार.